सर्वांना जय भीम. सर्वात प्रथम तर मी मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन करतो की तुम्हाला आरक्षण भेटलं. त्याचा अभिमान आहे मला की तुम्हाला बाबासाहेबाच्या संविधानानुसार आरक्षण भेटलं. आता ते राहते नाही राहते ते नंतर कोर्ट बघतील, तुमचे राजकारणी लोक बघतील, तो विषय वेगळा. पण मी काही माझ्या मराठा बांधवांचे व्हिडिओ बघितले, पोस्ट बघितले. त्यांचं असं म्हणणं आहे की घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढवं पुढं चालले. बरं, गाढवं तुम्हाला म्हणजे कोण? SC ST OBC लोक दिसतात ते का गाढवं? आम्ही माणसं आहे बाबा. आणि तुम्ही स्वतःला एवढं घोडा समजताय तर रेस्कोर्समध्ये पळा ना. इथं कुठं आमच्या शर्यतीमध्ये कुठं येत आहे? बरं ठीक आहे, आलात ना आता तुम्ही सुद्धा गाढवच झालात मग आता. कारण की साहजिक गोष्ट आहे, आरक्षण भेटलं म्हणजे ते गाढवाच्या शर्यतीमध्ये तुम्ही आले. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही लिहिलं आहे की तुमच्या 7 पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाही. कशाची बरोबरी करायची मला एक तेवढं सांगा. आता तुम्हीच आरक्षण घेतलं म्हणजे तुम्हीच तिकडं OBC SC ST मध्ये आले. आता आरक्षण तुम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आणि तुम्ही म्हणताय की तुमच्या 7 पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाही. आता कशामध्ये बरोबरी करायची ते पण सांगा. असे फलक लिहून किंवा अशी व्हिडिओ बनवून एखाद्याच्या भावना दुखवणं कितपत योग्य आहे मला एक सांगा. म्हणजे तुम्हाला आरक्षण पण पाहिजे, म्हणजे घोड्याचं गाढव पण व्हायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला 7 पिढ्यां पण दाखवायच्या आहेत. म्हणजे काय तुमच्या आता 7 पिढ्या काय म्हणून दाखवताय तुम्ही आम्हाला? हे तुम्ही घोड्याचे गाढव झाले म्हणून सांगणार आहे का आता आम्हाला सांगताय की गाढवाचे घोडे बना? त्याच्यामुळं लिहिताना किंवा काही पोस्ट करताना दुसऱ्या धर्माच्या, दुसऱ्या जातीच्या, दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवायला असं नका बोलू. आणि मराठा समाजातली मुलं जे OBC समाजाला डायरेक्ट टार्गेट करतात ते नका करू यार. हे तुम्ही असे पोस्ट करून लोकांची मनं दुखवत आहे, भावना दुखवत आहे, याला काय अर्थ आहे का? स्वतःला घोडा, अरे माणूस तरी समजणार आहो तेव्हा तरी कुठं चांगलं वाटलं असतं. घोडा समजताय, गाढव समजताय. त्याच्यानंतर अजून बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात, 2 रुपये तांदूळासाठी नाही आम्ही मागत. अरे तांदूळ हे फुकट भेटते रे. राशन कार्ड असलं ना तर काही लोकांना फुकटमध्ये भेटते, ते माहीत पण नसेल तुम्हाला ते पण सांगतो. आणि 2 रुपये किलो तांदूळ कोण खातं माहिती का? जे खरंच गरीब आहे. आता तुम्ही खात नसेल बाबा, तुम्ही 7 पिढ्या श्रीमंत आहे तरी पण ठीक आहे. आता बाबासाहेबांची पुण्य आहे म्हणायचं. बाबासाहेबाचं नाव घेत नाही तुम्ही कुठंच, जय भीम सुद्धा बोलत नाही तुम्ही. त्याच बाबासाहेबाच्या संविधानामुळं आणि त्यांच्याच कायद्यामुळं आज आरक्षण भेटले. आणि उपकाराची जाणीव असली पाहिजे माणसाला. जातीचा माज नसावा, अभिमान नक्कीच बाळगा, काही हरकत नाही. पण ह्या गोष्टी जे करताय ना त्या चुकीच्या आहेत. आणि बाबासाहेब आहेत ना सगळ्यांना देणारी व्यक्ती. त्यांनी आधीही दिलं होतं, आजही दिलं. आता ते टिकतंय का नाही टिकतंय ते नंतर बघू आपण. पण माज नसावा, अभिमान नक्कीच असावा.